कामठी नगर परिषदेची निवडणूक सर्वात चुरशीची होणार असल्याचं चित्र नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी स्पष्ट झालं। बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे अजय कदम यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला। सोमवार दुपारपर्यंत भाजप आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंच युती निश्चित मानली जात असताना अचानक घडलेल्या घटनांनी राजकीय समीकरणच बदलून गेलं। भाजपने ठरवल्याप्रमाणे अजय अग्रवाल यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले। राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विराट रॅली काढत अग्रवाल यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज दाखल केला। मात्र यात अचानकपणे ट्विस्ट आला। बहुजन रिपब्लिकन एकता मंचने आपले उमेदवार उभे केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या। बरी एएमचे अजय कदम अवतरले आणि ते मैदानात आल्याने ठरवलेली युती क्षणात कोसळली। दुपारपर्यंत सर्व काही पूर्वनियोजित असल्याचं दिसत असताना शेवटच्या तासाभरातच राजकीय भूकंप घडला। बरी एएमचे अजय कदम आपल्या कार्यकर्त्यांसह निवडणूक कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला। ही करोडपती आणि रोडपती यांची लढत आहे। अध्यक्षपदासह 15 नगरसेवक जागांवर आम्ही उतरणार आहोत असं अजय कदम म्हणाले। त्यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम संपून आता कामठीत युती संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं। तर इकडे काँग्रेस पक्षात वेगळंच चित्र होतं। सकाळपासून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्ते प्रतीक्षेत होते। उमेदवार कोण, अर्ज कधी दाखल होणार या प्रश्नाचं उत्तर दुपारी 2 वाजेपर्यंत मिळालं नव्हतं। अखेर शेवटच्या तासात काँग्रेसचे शकूर नागानी काही कार्यकर्त्यांसह कार्यालयात अवतरले आणि त्यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहाजहा शफाअत मैदानात उतरले। त्यांनी अलीकडेच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यांनी देखील अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला। त्यामुळे कामठीत निवडणूक चौरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालं। कारण मैदानात आता 4 मजबूत दावेदार आहे। भाजपकडून अजय अग्रवाल, बरी एएमकडून अजय कदम, काँग्रेसकडून शकूर नागानी तर राष्ट्रवादीकडून शहाजहा शफाअत। त्यामुळे राजकीय समीकरण धडाधड बदलत असताना पुढील काही दिवस कामठीमध्ये प्रचंड तापलेला प्रचार पाहायला मिळणार हे निश्चित आहे। आता यातून बाजी कोण मारणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे।